आणि यानंतर बातम्या पुण्यातून। पुण्यातील आंदेकर टोळीची 27 खाती गोठवली। 50,66,999 रुपये पोलिसांच्या हाती। आधीच्या झाडाझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त। आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू। पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। सारथी महाज्योती बार्टी अमृत आरटीच्या विद्यार्थ्यांचं पीएचडी फेलोशिप प्रलंबित असल्यानं आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। पुण्यातील नगरपरिषद नगरपंचायतीसाठीची अंतिम प्रभाग रचना पुढील आठवड्यामध्ये होणार। 14 नगरपरिषदा, 3 नगरपंचायतींच्या हरकती आणि सूचनांची सुनावणी पूर्ण। आवश्यक कारवाई करून प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला। पुणे शहराच्या पाणी, कोटा आणि व्यवस्थापनावरून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद। जलसंपदा विभागाची पालिकेला 10% पाणी कपात करण्याची, याशिवाय जलकेंद्रांचा ताबा देण्याची मागणी। मात्र पालिकेने मागणी धुडकावून लावली। अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठ आघाडीवरती। राज्यात आतापर्यंतचे विक्रमी 1,66,746 प्रवेश। पुणे विद्यापीठात 70,420 जागांपैकी 60,482 जागांवर प्रवेश। पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये रस्त्यावरती कचरा टाकल्यास कारवाई होणार। तर नसरापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत निर्णय। कचरा ग्रामपंचायतीच्या गाडीमध्ये जमा करणं बंधनकारक। नियम न पाळणाऱ्यांवरती ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई होणार। पुण्याच्या हवेली तालुक्यातील सिंहगड आणि पश्चिम हवेली भागात भात पिकावर रोगांचा प्रादुर्भाव। कृषी विभागाकडून गावोगावी जाऊन जनजागृती सुरू। रोगांचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण। जीएसटी कपातीमुळे औषधांच्या किमती होणार कमी। 22 सप्टेंबरपासून औषधांच्या जीएसटीमध्ये कपात केली जाणार। त्यामुळे काही औषधांच्या किमतीत होणार बदल। जुने औषधही नवीन दरात मिळणार। असोसिएशनच्या विक्रेत्यांना सूचना। पुण्यात नवजात बालकांना आयएसव्हीचा संसर्ग। छातीत घरघर, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास अशी लहान मुलांमध्ये लक्षणं। पालकांना सतर्कतेचं आवाहन।